मस्त ब्रह्मकमळ आले. किती दिवसापासून वाट पाहत होते, कधी फुलन कधी फुलन, पण तो आज दिवस आला. महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारपर्यंत ब्रह्मकमळ फुलतंच आणि 5 कळ्या आल्या. तर एवढे छान आणि सुंदर. असं फुलतंय की साक्षात ब्रह्मदेवच याच्यात अवतरलेत. पडद्यात पडदे, पडद्यात पडदे. किती पडदे आहेत. आणि हे कधी पण असं उमलत नाही. चांगला दिवस असेल, ज्या दिवशी चांगलं म्हणजे मुहूर्त असेल तेव्हाच ते उमलतं. जर आत्ता नाही ना तोडून ठेवलं पूजा करून, सकाळपर्यंत राहत नाही बरं का. झाडाला लगेच सुकून जातं ते. आणि तोडून ठेवा पूजा करून, एकदम असंच राहतं. आणि तरी थोडंसं राहिलंय उमलायचं. पूर्ण पाकळ्या अशा एकदम फुलून जातात. फुलून जातात म्हणजे एवढं छान होतं ना ते, पूर्ण असं उमलतं. आणखी लय मोठं होतं, दोन्ही हातात पण बसत नाही एवढं मोठं फुल होतं ते. आणि वर्षातून 2 वेळेसच येतात फुलं आपल्याला. म्हणजे मी झाड लावल्यापासून तर माझा अनुभव सांगते. श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला ह्या 2 वेळेसच फुल उमलतेत. अजिबात मधी उमलत नाहीत. कोणाचे तर येत असेल नसेल मला माहीत नाही, पण आमच्या घरी ह्या 2 वेळेसच येतात, श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला. बाकी कधी आलेच नाहीत, 2 वेळेसच आले. आणखी तरी 6 कळ्या राहिल्यात, छोटाले आले तर एकदम छोटे छोटे. तर ते दिसत पण नाही येतं म्हणजे असं मोठाले होईपर्यंत. हो का, हे पानाला आले म्हणजे अंधाराचं दिसत नाही आता. मी याचा व्हिडिओ काढून टाकल म्हणजे कसे कळ्या येतात त्यासाठी. एकदम छोट्याल्या कळ्या येतात, त्याचे पानाला येतात. आता एक दिसत असेल तर ही आहे बा, तुम्हाला दिसली व्हिडिओमध्ये तर ही बघा, ही एकदम छोटी. हो का, हे अशी येते एकदम छोटी. म्हणजे आत्ताशी थोडीशी उमलली म्हणजे उगली म्हणायची त्यातून, म्हणजे त्या पानातून बाहेर आली थोडी, एकदम थोडी. आणि 2-4 दिवसात चांगली दिसल. फुल यायचं असेल
तेव्हा पानं एवढे सुकून जातात, पाणी असो किंवा नसो, किती असे सुकल्यासारखे मुरझून गेल्यासारखे झाले तर असे तेज टवटवीत राहत नाही त्याच्यात. त्याचं समजा तेज या फुलात जातं, तेव्हाच हे फुल एकदम असं भारी दिसतं. पानात कधीच कोणत्याच पानात बघा तुम्हाला असं तेजदार तर अजिबात दिसत नाही, सुकून गेलेले जातात, पूर्ण सुकून जातात. टवटवी अजिबात राहत नाही त्यात, अशी मुरजून जाते तर असे कधी कधी असे हे खराब पण होतात. एकदा फुल तोडून गेलं का मग एवढे हिरवं हिरवं पानं होऊन जातात. 5 कळ्या आल्यात. 5 कधी अशी कळी येते बरं का, माहीत नसेल कोणाला तर मी दाखवते. ही कळी पुन्हा ही अशी थोडी थोडी उमलते, म्हणजे मोठी होते. आता पूर्ण ह्याला फुलायला आणि कमीत कमी अर्धा 1 तास लागतोच, 1 बिन 2 पण तास. पूर्ण हे आत्ताशी तारद उमलले, जोपर्यंत अशा पूर्ण पाकळ्या एकदम अशा मोकळ्या मोकळ्या होऊन जातात. पाठीमागच्या कशा पाकळ्या येतात तशा पूर्ण असं एवढं हलणार, एवढं म्हणजे असं भारी दिसतं लई. समजा फुलात मला फुल आवडतं हे, ते पूर्ण असं फुलावा, त्याला पाहतच राहावं वाटतं. पूर्ण फुलल्याच्या नंतर आत्ताच तोडायचं, पूजा करायची त्याची आणि 12 वाजता पूर्ण तोडायचं, तोपर्यंत नाही. पूजा केल्याशिवाय तोडत नाहीत आम्ही. हवा सुटली त्यामुळे म्हणजे असं पूजा पण करायला येणार त्याची. दिवा अगरबत्ती ते लावून थोडीशी हवा कमी झाली की 12 वाजता पूजा करायची आणि तोडायचं. मी आजपर्यंत जेवढे फुलं आले त्याची पूजाच केली, नंतरच तोडले, तसे तोडले नाहीत. हवा जर कमी झाली तर मी तुम्हाला व्हिडिओ टाकन त्याची पूजा केलेली.